आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, आर्य सनातन हिंदू धर्म की, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता प्रपंच घडामोडी न सरे कल्प कोटी, वासनेची वेडी पडली पायी, सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया, प्रभार मोहपाश विषयासी गोवी, अखंड भोगवे दुःख नाना, सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया, सावता म्हणे तुम्ही विचारावे म्हणे, सोयरा निर्वाणी हरी एक, सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया विठ्ठला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता प्रपंच घडामोडी न सरे कल्प कोटी, वासनेची वेडी पडली पायी, सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया, महायोग पीठे तटे धीमरथम, वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रै, समागत्य तिष्ठन्ति मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंग करू हो प्रथमान मान, पांडुरंग करू हो प्रथमान मान, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमान मान, पांडुरंग दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण,
होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होयाता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी वासनेची बेडी पडली पायी सोडवण करा आल्यानो संसारा शरणदा उदारा देवराया प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवंताच्या चिंतना करता तुम्हा पारमार्थिक मायबापांच्या सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग जगत वंदने जगत श्रेष्ठ जगत गुरु देवमान्य विश्वमान्य संतमान्य संत ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या समकालीन नामदेवराय यांच्याही समकालीन असणारे श्री क्षेत्र अरण्य निवासी जे कधीही पंढरपूरच्या जवळ असताना पंढरपूरच्या विठोबाला भेटण्याकरता गेले नाही उलट पंढरपूरचा परमात्मा त्यांना भेटण्याकरता आज तागायत येत असतो असे संत शिरोमणी सावता महाराज यांचा 4 चरणाचा एकूण त्यांनी आपल्या हयातीत 39 अभंग रचना केली त्या 40 अभंगांपैकी 36 क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे प्रस्तुत अभंगाच्या द्वारा संत शिरोमणी सावता महाराज या समाजाला या संसार जीवाला उपदेश करतात की तुम्ही आपण या प्रपंचात जन्माला आलो हा प्रपंच जो आहे हा संसार जो आहे हा संसार हा प्रपंच न संपणार आहे कल्पच्या कल्पकोटी जरी वर्ष संपले तरी हा संसार संपत का संपत नाही त्याचं कारण सावतावाने शोधलं सांगितलं वासनेची बेडी पडली बाई वासनारूपी बेडी तुमच्या माझ्या पायाला अडकली पायात पडली त्यामुळे हा तुमचा माझा संसार जो आहे या कल्पच्या कल्पकोटी वर्ष जरी संपले तरी तो संपत नाही मग काय करा काय केलं पाहिजे तर सोडवण करा आल्यानो संसारा शरण जा उदारा देवराया तुम्ही काय करा सोडवण करा म्हणजे काय या संसारातून थोडं संसारावरचं प्रेम कमी करा आणि थोडं प्रेम कमी करून थोडं देवाकडे प्रेम लावा म्हणजे शरण देवाला जा आपण संसार करत असताना काम क्रोध मोह मद मत्सर षड्रूप आहे यापैकी प्रबळ अशा प्रकारचा जो आहे तो मोह आहे प्रबळ मोहपाठ विषयासी गोबी माणसाला विषयामध्ये अडकवणारा जर काय असेल तर तो मोह आहे आणि या मोहामुळे माणसाला जीवनामध्ये काय होतं अखंड भोगवी दुःख नाना दुःख अशा प्रकारचे नाना तऱ्हेचे आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणून तुम्हाला एकच करावं लागेल तुम्ही एकच करा सोडवण करा आल्यानो संसारा शरण जा उदारा देवराया शरण जा उदाहरण पांडुरंगाला देवाला शरण जा सावतबा म्हणतात की तुम्ही आपला असा एक निर्वाणी सोयरा करा व्यवहारातला सोयरा प्रपंचातला सोयरा आपलं निर्वाण करू शकत नाही प्रपंचातला सोयरा आपल्याला सुखादुखाला अडीअडचणीला काही पैशाची मदत करू शकेल वेळेची मदत करू शकेल वेळ प्रसंगी अजून काही कुठली मदत करू शकेल पण निर्वाण करणारा खरा सखा पाठीराखा असा कोणी असेल तर तो एकच आहे सावता म्हणे विचाराने म्हणे आपल्या मनाला विचारा आणि तो कुठला सोयरा आहे सोयरा निर्वाणी आणि त्या हरीला त्या पांडुरंगाला सोडवण करा आल्यानो संसारा शरण जा उदारा देवराया विठाला जवळजवळ अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवलाय अभंग जरी तुम्हाला नवीन वाटत असला नवीनच आहे कोणाच्याही पाठातला नाही जनरली आतापर्यंत बरेच कीर्तनकार येतात तुकोबांचे अभंग घेतात अनेक नामदेवांचे घेतात एकनाथांचे घेतात माऊलींचे घेतात या पलीकडे 108 संत या महाराष्ट्राच्या पाठीवर असे आज आहेत संत वाङ्मयात त्यांचे धर्मग्रंथांमध्ये अभंग गाथांमध्ये त्यांचे गाथे अभंग आहेत त्या अभंगाकडे आज आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि असे भरपूर अभंग आहेत त्याही अभंगांना समाजासमोर आणलं पाहिजे म्हणून मला वाटलं आणि म्हणून या अरण्य निवासी संत शिरोमणी सावता महाराजांचा अभंग आपल्या समोर ठेवला अभंग सोपा आहे अभंगाचा भावार्थ खूप सोपा आहे किती सोपा आहे प्रपंच किती करा पूर्ण होत नाही कारण वासनारूपी बेडी पायात पडली पहिल्या चरणाचा भावार्थ आहे मग काय करा सोडवण करा म्हणजे संसारातलं प्रेम कमी करा आणि देवाकडे शरण जो मोह आहे त्या मोहामुळे आपण अनेक विषयांमध्ये अडकतो आणि त्या विषयाला आपण दुःख भोगायला कारणीभूत ठरतो आणि म्हणून ते प्रबळ आहे
मुक्त आणि सोडवण करा आल्यानो संसार शरण जाऊ झाला देवराया. असा स्वैरा तुम्ही आपला करा. तो कोणता आहे? स्वैरा निर्वाणी हरी. सरळ आणि सोपा अर्थ असलेला शब्द थोडे कठीण आहे, पण सोपा आणि सरळ अर्थ असलेला फार मोठ्या अशा प्रकारचा उपदेश करणारा अभंग आजच्या प्रस्तुत कीर्तन सेवेकरता आपल्या समोर ठेवलाय. आजची आपली कीर्तन सेवा कशाच्या निमित्तानं आहे सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ मला असं वाटतं 30 वर्ष या सप्ताहाला झाले नाही का? किती वर्ष झाले? 30 वर्ष म्हणजे 12-24 2 तप आणि तिसऱ्या तपाची वाटचाल म्हणजे 2.5 तप, म्हणजे तिसऱ्या तपाकडे आपली वाटचाल चालू आहे. म्हणजे परमार्थ तुमचा कसा आहे? मुरलेला आहे. आता तुम्हाला गोष्टी कथा विनोद मनोरंजन करून तो उपयोग नाही. तुम्ही मुरलेले आहे आणि मुरलेल्या माणसाला, मुरलेल्या पारमार्थिक जीवाला परमार्थाकडे पुढे न्यायला पाहिजे की मागे आणायला पाहिजे? पुढेच न्यायला पाहिजे. म्हणून तुमचे सर्वांकडे पाहून अधिकार पैसा करू उपदेश, हा उपदेश पर प्रकरणातला अभंग आहे. आणि म्हणून उपदेश या ठिकाणी सावता महाराज करताय. आणि 30 वर्षाचा आपला तपाचा हा अडीच तपाचा परमार्थ. आणि या पारमार्थिक या गावामध्ये लोहारी तालुका पाचोरा, माझ्यासारख्या, मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, शिकलेला नाही, ते दादा त्यांचं काय नाव आबा, त्यांची माझी भेट आणि ते ताई आहे मला वाटतं मोनाली, माझ्या मुलीसोबत शाळेमध्ये, त्या माध्यमातून आमची ओळख झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये माझं कार्ड इथं भेटलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला सेवा भेटली. तरी माझ्या दैवा आणि म्हणून या ठिकाणी 30 वर्षापासून आपला परमार्थ आपण करत आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही धन्य आहे. तुम्ही पारमार्थिक श्रोते, जाणते श्रोते, तुमच्या सारख्यांची सेवा करणं ही माझं भाग्य आहे. आणि म्हणून या गावामध्ये मला त्यांच्या माध्यमातून सेवा भेटली, त्यांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. आणि आजची ही माझ्या वाट्याला आलेली जवळजवळ 4थी कीर्तन रूपी सेवा आहे. वारकरी संप्रदाय नियम आहे सज्जन. पहिलं कीर्तनकार यावं, नामपण सांगावं, दुसऱ्याने संतपण सांगावं, तिसऱ्याने भक्ती, चौथ्याने उपदेश, पाचव्याने तीर्थक्षेत्र, 6व्याने पुन्हा संत, 7व्याने मागणी मागावी, 8व्याने गाणा करावा. महाराष्ट्राला परिचित अशा प्रकारचे सर्व गायक मंडळी, सर्वांची पत्रिकेत नाव आहेत. परिसरातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले भक्ती मंडळ, गावातून आलेले सर्व श्रोते, आमच्या भक्तीपरायण पेटी मास्तर, आमचे विनेकरी बाबा, आमचे गायक मंडळी, आमचे पखवाज वादक आणि माझा तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत चांगला मोकळा आवाज पोहोचवण्याकरता जे 2 तास 1.5 तास मला सहकार्य करणार आहे असे आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि सेवेला पुढे नेतो. अभंग उपदेश पण प्रकरणात आहे. अभंगाच्या द्वारा संत शिरोमणी सावता महाराज उपदेश करताय. उपदेश कोणी कोणाला करावा? कोणीही उठकन कोणी उपदेश करतो. ज्याची रातची उतरली नाही तोही सांगतो सकाळी दारू पिणं चांगलं. समजताय तुम्हाला? ज्याची रातची उतरत नाही तोही सांगतो दारू पिणं चांगलं नाही, पण त्यालाच अधिकार आहे जो दारू पित नाही. एकनाथ महाराजांकडे एक आजीबाई आल्या आणि एका आजीबाईने सांगितलं, महाराज माझा मुलगा गुळ फार खातो. काय खातो? माझा मुलगा गुळ फार खातो, याला उपदेश करा, याला काहीतरी सांगा. त्याच जागी जर माझ्यासारखा असतं तर मी लगेच सांगितलं असतं, बाळा गुळ खाऊ नको, गुळ खाणं शरीराला चांगलं नाही. पण एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराजांनी त्या बाळाला उपदेश करण्या अगोदर महिना 2 महिने जीवनातला गुळ नावाचा वस्तू बंद केला खाणं आणि मग त्या बाळाला उपदेश केला, बाळा गुळ खाऊ नको. हे संतांचं वागणं आहे. संत अगोदर आत्मसात करतात, अनुभव घेतात आणि अनुभव आल्यानंतर समाजाला सांगतात. समाजाला उपदेश करण्याचं अधिकार जर कोणाला असेल तर तो या जगाच्या पाठीवर संतांना आहे. संतच फक्त समाजाला उपदेश करू शकतात, कारण संतच या जगाच्या पाठीवर आचरणाने शुद्ध आहेत, अधिकाराने शुद्ध आहेत. आणि म्हणून संतांनी उपदेश करावा आणि संतांचाच उपदेश समाजाने स्वीकारावा, कारण संतांचं अधिकारवाणी असते आणि अधिकारवाणीतून समाजाला उपदेश करतात आणि म्हणून त्यांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर होतो. आणि म्हणून संत महात्मे उपदेश करतात. संत महात्मे सांगतात, तुम्ही प्रपंचात जन्माला आलात, संसारात जन्माला आलात, या लोकात आपण जन्माला आलो. या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. जन्माला येणं आणि मरण याचं नाव संसार आहे. जन्माला येणं आणि मरण याचं नाव संसार आहे. या अगोदर बरेच लोक जन्माला आले आणि गेले. यादी आहे का? बरेच आले. किती आले? 10 अवतार झाले. त्यांनाही जावं लागलं.
भगवंताचे 10 अवतार झाले भागवतामध्ये, मत्स्य कच्छ कुर्म वारा वामन अवतार आहे. हे अवतार झाले, त्यांनाही जावं लागलं. 9 मर गए 10 मर गए सहस्राख्याशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के यम का अजब तडा खाबे तू क्या जाने लडका दे. म्हणून ज्या ज्या लोकांना या ठिकाणी यावं लागलं त्यांना मरावं लागलं, जावं लागलं. येणं आणि जाणं याचंच नाव संसार आहे. म्हणून यावं आणि जावं हा जो संसाराचा भाग आहे, या भागामध्ये प्रपंचामध्ये आपण किती प्रपंच करा, किती संसार करा. आपण संसार करतोय, आपल्या वाडवडिलांनी संसार केला, त्यांच्या वाडवडिलांनी केला, आपल्या अगोदर बऱ्याच लोकांनी संसार केला. महाराज संपला का त्यांचा संसार? आपल्या अगोदरही बरेच लोक कल्पच्या कल्प वर्ष आयुष्य जगले. जसं जसं युग बदललं तसं तसं माणसाचं आयुष्य बदललं. पहा तुम्ही, एक श्लोक आहे, कर्तये घ्यायचो विष्णू त्रेतायाम यजतो मखय द्वापारे परिचर्यानाम कलोत हरिकीर्तनात. कृतयुगात देवाला प्राप्त करण्याचं साधन कर्तये घ्यायचो विष्णू ध्यान होतं. ध्यान असल्यामुळे साधन मोठं होतं, ध्यान, त्यामुळे आयुष्य मोठं होतं. त्रेतायाम यजतो मखय, त्रेतायुगात यज्ञ क्रियादी कर्म, साधन मोठं होतं म्हणून आयुष्य मोठं होतं. कलो द्वापारे परिचर्या, द्वापार युगात परिचर्या पूजा हे साधन असल्यामुळे त्या पतीत आयुष्य होतं. आणि कलोत हरी कीर्तनात, कलियुगा माझी करावे कीर्तन. सांगायचा मला मुद्दा असा आहे की प्रत्येक युगात मागे जा, आयुष्य मागे खूप मोठं होतं. कर्तव्य ध्यायतो विष्णू, कृतयुगात 1000 1,00,000 वर्ष, त्रेतायुगात 1000 वर्ष, द्वापार युगात असे आयुष्य कमी कमी होत गेल्याने कलियुगात 100 वर्ष. माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवते. अल्प म्हणजे किती? शत गणिले ते अर्धरात्र आहे. 100 वर्षाची गणना. कलियुगात माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. या 100 वर्षामध्ये माणसाचं अर्ध आयुष्य झोपण्यात जातं का? नाही का? अर्ध आयुष्य झोपण्यात गेलं. 25 वर्ष संसारात गेलं, काही बालपणात गेलं, काही रडण्यात गेलं. शिल्लक काय राहिलं? काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून आयुष्य कमी आहे. या आयुष्यात, या संसारात, या दुःखात कितीही वर्ष आपण संसार केला, कितीही प्रपंच आपण केला, तरी हा प्रपंच माणसाचा पूर्णत्वात जात नाही. आपला परिपूर्ण संसार होत नाही. आपल्या अगोदर केला त्यांचाही झाला नाही, त्याच्या अगोदर त्यांनी केलं त्यांचाही झाला नाही. रावणाकडे जा, रावणाकडे. रावणाचं आयुष्य किती होतं? 14 कल्प कोटी आयुष्य जयाला, तरी तो राहिला. इतकं आयुष्य होतं, 14 कल्प कोटी. कल्प, आता कल्प शब्द हा जो आहे, आपल्याला काही शब्दांचे अर्थ माहिती आहे. एकावर 1 शून्य किती? एकावर 1 शून्य 10, एकावर 2 शून्य 100, एकावर 3 शून्य 1000, एकावर 4 शून्य 10,000, एकावर 5 शून्य, एकावर 6 शून्य, एकावर 7 शून्य, एकावर 8 शून्य. आपल्याला पुढचं काहीच माहित नाहीये. परार्ध आणि कल्प असे आयुष्य त्या काळात लोकांचे होते. तरी सुद्धा एवढं आयुष्य असताना त्या लोकांना संसार पूर्ण करता आला नाही. का करता आला नसेल? आयुष्य संपून जाते पण संसार संपतच नाही महाराज. संसार हा होतच राहतो, आपल्याला करावा लागत नाही. संसार हा होतच राहतो, आपल्याला करावा लागत नाही. करावा लागतो तो परमार्थ करावा लागतो. आणि म्हणून परमार्थ करावा. कसा करावा? तातडीने करावा. करावी तातडी, तातडी करावी परमार्थाची. पण परमार्थाची तातडी आपण न करता तातडी करतो संसाराची. सायासे करीशी प्रपंच दिनदिसी हरीशी न भजसी कमने गुणे. म्हणून सायासाने आपण प्रपंच करतो, संसार सायासाने करतो, प्रपंच सायासाने करतो, पण परमार्थ आपण करत नाही. आणि म्हणून प्रपंच किती करा, प्रपंचात दुःख आणि दुःखच आहे. संसार किती करा, संसारात काय आहे? हा संसार कसा आहे? संसार दुःख मोड
जाऊ करे संसार दुःख मोरा जाऊ करे रात्र दिवस विश्रांती नाही कोटे रात्र दिवस नामी चरण जाऊ दृष्टी देईल निर्वाण दृष्टी देईल निर्माण नर्मदा गोसा दैवाचा संसार दुःखामुळे संसार कसा आहे दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 बांधवाडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे 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 बांधवाडी आहे संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार संसार दुःखाचा बांधवाडी आहे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार कुठेच नाही महाराज कुठे आहे का सांगा बरं सुख पाहता जवा पाडेल पर दुःख पर्वता निवडे या संसारात किती संसार करा महाराज संसारात सुख नाहीच मुळात संसार म्हणजे दुःख विठाला संसारात दुःख आहे तरी सुद्धा आपण संसारात फिटकलो की नाही सुटतो का संसार सुटत नाही माऊली सुटताना देतात पाहे पा दूध पवित्र आले कोण आहे की नाही काशेची ते गोचिड जे असते ना दूध जवळच असते अंतर किती असते पण ते घेतच नाही तेच रक्त शोषत राहते तसं आपला परमार्थ आपलं भजन आपली भक्ती जवळच आहे आपण करू शकतो या अंतःकरणामध्ये या हृदयामध्ये जो ठासून भरलेला आहे परमार्थ मूळची तुम्ही आपण पारमार्थिकच आहे मूळची तुम्ही आपण बद्ध नाहीये मुक्तच आहे पण आपण संसाराच्या रूपाने काय झालो बद्ध झालो आपण मुक्त आहे आपण भक्ती करणारे आपण पारमार्थिक आहे भगवंतानं त्याच्याकरताच आपल्याला भगवंता निर्माण केला एकनाथी भागवतात जातो एकनाथी भागवत सांगतो ज्या वेळेला भगवंतानं या सृष्टीची निर्मिती केली एकी केली खेचरे एकी केली जलसरे चराचरी ते बहु एक नाथ महाराज सांगतात जिकडे तिकडे भगवंताने नजर टाकली आपण काय निर्माण केलं सगळीकडे पाहिलं तर कोणी जलचर आहे कोणी हुसर आहे कोणी खेचर आहे सगळ्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटे देवाते देवाला आनंद वाटला नाही आपण निर्माण काय केलं याच्यामध्ये असं कोणीच नाही की जे भजन करू शकतील भक्ती करू शकतील म्हणून मोठ्या आनंदाने मोठ्या भावाने मोठ्या आदराने प्रेमाने जिव्हाळ्याने तल्लीनतेने भगवंताने काय केलं कितना सोना तुझे रबनी बनाया जी करे देखता राजा हिंदुस्तानी त्याचं गाणं आहे सुंदर अर्थ आहे सुंदर भावार्थ आहे कितना
इतना सुंदर तुला देवानं बनवलं, जी करे देखत राहू. नाका ठिकाणी नाक आहे, डोळ्या ठिकाणी डोळे आहे, काना ठिकाणी कान आहे, हाता ठिकाणी हात आहे, पाया ठिकाणी पाय आहे. सुंदर अशा प्रकारचं भगवंतानं तुम्हाला मला हा नरदेह दिला. कशा करता दिला? दिला देह भजना गो माता, दिला देह भजना गो माता, दिला देह भजना गो माता, दिला देह भजना गो माता. ओया जाना फाटा बांधी घेतला, जाना फाटा बांधी घेतला. देवानं सुंदर अशा प्रकारचा हा नरदेह दिला. देवी दिला देह भजना गोमटा, तुया झाला फाटा बांधी घेतला. सुंदर अशा प्रकारचा हा नरदेह दिला, भजना करता दिला. कारण या मृत्यू लोकात, या संसारात तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. इथं भजनाला किंमत आहे महाराज, इथे परमार्थाला किंमत आहे, इथे भक्तीला किंमत आहे. तुमच्याकडे काय प्रॉपर्टी आहे याला किंमत नाही. तुमचं काय वैभव आहे, पद प्रतिष्ठा सत्ता, आणि याला या ठिकाणी किंमत नाही. रावणाकडे किती संपत्ती होती माहिती आहे तुम्हाला? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, किती कानाच्या कावडी नेली नाही, कानाच्या कावडी नेली नाही, कानाच्या कावडी गेले नाही, कानाच्या कावडी गेले नाही. रावणाची संपदा एवढी, संपदा एवढी, रावणाची संपदा एवढी. तुका म्हणे जाते संपदा एवढी, कानाच्या कावडी नेली नाही, कानाच्या कावडी गेले नाही, कानाच्या कावडी गेले नाही. का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाते कवडी गेली नाही किंवा नेली नाही, है की नाही? किती होती? फक्त प्रमाण अपुर आहे, पूर्ण प्रमाण करतो. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घर शुद्ध कांचन म्हणजे सोनं, 22 कॅरेट नाही, 24 कॅरेट, ज्याचा भाव आज मला वाटतं 73,000 रुपये 10 ग्राम. या शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं होते. 80,000 बायका होत्या, लाख पोरं होते, 1.25 लाख नातूपंत होते. एवढं वैभव त्याचं होतं. कोणाचं? रावणाचं. पण शेवटी त्याचाही संसार पूर्ण झाला नाही महाराज, झाला नाही. सोबत काही घेऊन जाऊ शकला नाही. संसार तुमचा माझा दुःखाचा असल्यामुळे परिपूर्ण तो होत नाही. मग का हो महाराज, संसार दुःखाचा आहे म्हणून तो करायचाच नाही का? कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की तो संसार सोडा आणि देवदेव करत फिरा. संतांनी एकच सांगितलं, प्रपंच असूनी परमार्थ करावा, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंच करा. संतांनी प्रपंच केला, संसार केला. संसारामध्ये संतांना समजलं की दुःख आहे, संतांना अनुभवलं त्या दुःख आहे. म्हणून ज्ञानोबांनी एके ठिकाणी असं म्हटलं की हा संसार जो आहे दुःखाचा, आम्ही कसा करेल? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन,
हा दुःखाचा जरी असला तरी त्याला सुखात ट्रान्सफर करण्याची ताकद शक्ती फक्त संतांकडे आहे. आणि म्हणून ज्ञानोबांनी अशी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन. हा सुखाचा करीन, हा दुःखाचा असला तरी, आणि आनंदे भरीन. तिन्ही लोकात आनंद प्रदान निर्माण करण्याचं काम मी करेन. म्हणून संत महात्म्याचा संसार जरी दुःखाचा असला तरी त्यांनी सुखाचा केला. म्हणून आपणही जरी संसार दुःखाचा वाढत असला तरी संसार सोडायचा कोणत्याच संतांनी संसार सोडला नाही. तुकोबांनी संसार असंच केला. तुकोबांनी संसारामध्ये उपभोग घेतला, संसारामध्ये आनंद घेतला. आणि ज्या वेळेला तुकोबांना कळलं की हा संसार दुःखाचा आहे आणि या संसारामध्ये आता गुरफटण्यापेक्षा आपण हा संसार थांबवला पाहिजे. आणि थांबवल्यानंतर काय केलं पाहिजे? संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबारांनी संसार थांबवला, संपवला नाही, सोडला नाही. तुकोबारांनी जर त्याच काळात संसार थांबवला असता तर आता तुकोबांची पिढी जी देहूमध्ये मोरया आडनावाने काम करते, परमार्थ करते, ती झाली नसते. आणि म्हणून संसार तुकोबांनी सुद्धा केला, संतांनी सुद्धा केला. फक्त थोडा थांबवला आणि थोडं संसारातलं प्रेम काय केलं तुकोबांनी? परमार्थाकडे वळवलं. सोडीला संसार माया तयावरी फार. थोडं प्रेम कमी केलं आणि परमार्थाकडे देवाकडे लावलं. तेच आपण केलं पाहिजे. कारण प्रपंच, कारण संसार हा दुःखाचा आहे. कल्पच्या कल्प कोटी वर्ष जरी आपण तो केला, किती वर्ष जरी आपण तो केला तरी तो संपत नाही. त्याचं प्रभावी कारण जर काय असेल तर वासना रूपी रोग तुम्हाला सर्वांना झाला. आणि वासना जशी माणसाची मरती समय शिल्लक राहते, त्या वासनेनुरूप आपल्याला पुन्हा पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण हे चालूच राहतं महाराज. आणि म्हणून वासना रूपा बेडी आपल्या पायात पडल्यामुळे हा प्रपंच कितीही करा, हा संसार कितीही करा, हा संपत नाही. हेच महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. प्रपंच घडामोडी नसर कल्प कोटी, 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 वासनेची बेडी पडली पायी, वासनेची बेडी पडली पायी, वासनेची बेडी पडली पायी, वासनेची बेडी पडली पायी, प्रमाण करा नो संसार, सोडवण करा आया नो संसार, सोडवण करा आया नो संसार, सोडवण करा आया नो संसार. प्रपंच घडामोडीनं सरे कल्प कोटी, वासनेची बेडी पडली पायी. प्रपंचाची घडामोड जी आहे, प्रपंचाचा जो विस्तार आहे, प्रपंच कितीही करा, कल्पच्या कल्प कोटी वर्ष जरी संपून गेले तरी प्रपंच संपत नाही. त्याचं कारण सांगितलं, उत्तर सांगितलं. का संपत नाही प्रपंच? आपण करतोय, आपल्यानंतर आपल्या पोरांचा शिल्लकच राहणार आहे. आपण केल्यानंतर अगोदर आपल्या आई बापांचा संपला जरी असला तरी आपला शिल्लकच आहे. आपल्यानंतर आपल्या पोरांचा शिल्लकच राहणार, त्यांच्या नातवांत शिल्लकच राहतो महाराज. संसार हा संपत नाही. संसार करणारा संसार संपत नाही, संसार करणारा संपून जातो. संसार करणारे असे बरेच संपले महाराज. कोण कोण गेले त्याची यादी आहे. संतांनी त्याची यादी दिली. आले न गेले भगवंताच्या अवतार तेही झाले. आपल्या घरात यादी दिली ना, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतु तोही नाही झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही. आपल्या अगोदर आजा आला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत तोही गेला. त्यांचाही संसार पूर्ण झाला. आपला होईल का? आपला परिपूर्ण जाणार नाही, होणार नाही. याचा अर्थ सोडायचा का? सोडायचा नाही. माणसानं परमार्थही करावा आणि
प्रपंच करावा. प्रपंच करावा नेटका, कुठे नसू द्यावा फाटका, आणि त्यात असावा हरिनामाचा सुटका. प्रपंच नेटका करावा, सुंदर करावा. प्रपंचामध्ये सर्व काही असलं पाहिजे. संसार कसा असावा? घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. विठाला विठाला आजकाल घर दिसतंय पण लोक घर घर झाले आहे की नाही? संसार कसा आहे तुमचा माझा? बहिणाबाईंना विचारा, आपल्या खानदेश काही ना बहिणाबाई आपल्याला सांगतात संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके हाताला चटके लागल्याशिवाय, अर्थात संघर्ष करून तुम्हाला दुःख भोगल्याशिवाय सुखाचे फळ चाकता येत नाही. आधी हाताला चटके म्हणजे संघर्ष करा, दुःख भोगानं मग सुख भेटेल. आणि म्हणून हा संघर्ष आधी हाताला चटके. अरे संसार संसार, पुन्हा सांगू संसार. अरे संसार संसार जसं कपबशीच घर, बशी शिख्यात स्थिर, कप फिरतो दारोदार. हा संसार आहे महाराज. बशी आज घरामध्ये स्थिर आहे, तिला टेन्शन नाही. टेन्शन आहे ते कपाला, लटक मत टपक जाएगा. आणि म्हणून सज्जन संसार हा दुःखाचा जरी असला तरी त्याला सोडायचा नाही, त्याला करावाच लागेल. कारण तुम्ही आपण जन्माला आलो मृत्यू लोकात, आणि मृत्यू लोकात तुम्हा मला करायचा तो संसार. संसार कल्पच्या कल्प कोटी वर्ष संपत नाही. त्याचं प्रभावी कारण सांगितलं काय? वासनेची बेडी पडली पायी. तुमच्या माझ्या मागे काय पडली? पायामध्ये वासनेची बेडी पडली. बेडी म्हणजे काय? पूर्वीच्या काळी एखाद्याला मुलबाळ होत नसेल तर त्याची बेडी मानली जायची बा. आणि ती बेडी पूर्ण करण्याकरता किती श्रीमंत असला तरी त्याला 4 घरूनच पैसे मागून ती बेडी पायात टाकावी लागायची पद्धत होती, प्रथा होती. ती बेडी नाही. बेडी म्हणजे बंधन. तुम्हा मला बंधन आहे, तुम्हा मला बेडी पडली पायामध्ये. ती बेडी कोणती? वासनेची बेडी पडली पायी. सांगू तुम्हाला, तुम्ही आपण जन्माला आलो त्याचं मूळ कारण वासन आहे. तुम्ही आपण जन्माला आलो त्याचं मूळ कारण पाप पुण्य आहे. तुम्ही आपण जन्माला आलो त्याचं मूळ कारण कर्म आहे. 3 कारणामुळे माणसाला जन्माला यावं लागतं. भजन करा सांगतो तुम्हाला. पहिलं कारण जन्माला येण्याचं माणसाचं भागवतात जा तुम्ही, भागवतामध्ये सांगितलेलं आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. आला तो वासनेने, आला तो हरणी गर्भा गेला, जळभरत राजा हरणी गर्भा गेला, जळभरत राजा गर्भ गेला, जळभरत राजा गर्भ गेला. भागवताचा दृष्टांत आहे. जळभरत राजाला हरणाचा गर्भ घ्यावा लागला कारण त्या जळभरत राजाचं प्रेम त्या हरणावर होतं. माझ्या हरणावर कसं होईल? मृत्यू समयी त्याला एकच छंद लागला, एकच ध्यास लागला. माझ्या नंतर माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या नंतर माझ्या हरणाचं कसं होईल. त्या हरणाचं जसं होईल तसं होईल. तो मरणाचा विसर त्याला पडला आणि मृत्यू समयी त्याची वासना त्या हरणात गुंतल्या गेली, अटकली. त्याचा परिणाम त्याला हरणाचा जन्माला यावं लागलं. म्हणून माणसाची मरते समय जशी वासना शिल्लक राहते तसं माणसाला पुढचा जन्म घडत असतो. वासना संपली म्हणजे माणसाला जन्म मृत्यूच्या राहागाडग्यात जाता येत नाही, थांबून जातो. पण माणसं मरते समय प्रत्येकाचा जीव मरताना कशात ना कशात तरी अडकतो आणि त्याच्यात अडकायला नको. त्याच्याकरता आपण भक्ती केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. म्हणून वासनेमुळे माणसाला जन्माला यावं लागतं. मग का हो महाराज, तुम्हा मला सर्वांना वासनारूपी रोग झाला हो. वासनेमुळे तुम्हा मला पुन्हा जन्माला यावं लागतं हो. वासना नष्ट करण्याकरता, वासना रोग नष्ट करण्याकरता काय औषध आहे का? जसं आम्हाला कोरोना झाला की नाही? कोरोना तुम्ही घेतली ना? कोविशिल्ड तुम्ही घेतली ना? कोवॅक्सिन घेतली ना सर्वांनी? तात्पुरता का होईना कोरोना थांबला. तसं रोग झाला तुम्हाला मला. रोग कोणता? वासना. वासना कशी आहे? वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय.
गड्यांनो वासना ओढाळ गा गड्यांना ओढाय गाय गड्यांना वासना ओढाय गा वासना ओढाळ गाय गड्यांनो वासना ओढाळ गाय वासना गाय कशी ओढाळ आहे तिच्यात बोलणं टाकावं लागेल तर थांबेल. मग रोग झाला वासना रूपी. तुम्हाला वासनेतून मुक्त व्हायचं असेल, वासना थांबवायची असेल, वासना मुक्त होता येते. पण वासना थांबवण्याकरता काही औषध आहे का? हो, परमार्थामध्ये संतांनी त्याच्याकरता एक औषध सांगितलं. कोणतं औषध आहे? आपण अभ्यास केला पाहिजे. वासना रूपी रोग नष्ट करण्याकरता, वासना नष्ट करण्याकरता संत वाचण्यामध्ये संतांनी आपल्याला अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं औषध सांगितलं. त्या औषधाचं नाव आहे काय नाव? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. काय सांगितलं? संत चरण रज. संत चरण रज म्हणजे काय? संतांच्या पायाच्या खालची माती धूळ कळत न कळत जरी आपल्या कपाळाला लागली काय परिणाम होतो? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. वासनेचं आपल्याला काय नष्ट करायचे? फक्त वासना नष्ट करायचे. पण ज्या बीजापासून वासना निर्माण होते त्याचं बीजच नष्ट होते. कशामुळे? संतांच्या चरणाच्या पायाच्या खालची मातीमुळे. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याचं लक्ष द्या, ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याचे डोकं दुखायला लागलं, ऐकली असेल कथा, त्यावेळेला भगवान नारदांनी देवाला विचारलं तुमच्या डोक्याकरता कुठलं औषध पाहिजे? भगवंताने सांगितलं माझ्या भक्ताच्या पायाच्या खालची माती आणा. नारदजी भ्रमण करायला लागले. नारद सगळीकडे गेले. नारदांनी प्रत्येक ठिकाणी जावं आणि देवाचं डोकं दुखतंय म्हणून तुमच्या पायाच्या खालची माती द्या, भक्तांना संतांना सांगावं. पण तुमच्या पायाच्या खालची माती जर नेली, धूळ जर नेली, देवाचं डोकं दुखणं थांबेल पण तुम्हाला नरकात जावं असं म्हटल्यानंतर कोण भक्त कोण संत त्यांच्या पायाच्या खालची माती देतील बरं? नाही महाराज. ज्या वेळेला गोपी या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये गोपी नावाचा तलाव आहे, गोपी तलाव, गोपी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी क्रीडा करत असताना त्या गौरणी त्या गोपी त्या ठिकाणी भगवान नारदजी गेले आणि गोपींना नारदांनी सांगितलं की देवाचं डोकं दुखतंय आणि त्याकरता भक्ताच्या पायाच्या खालची माती हवी आहे. तुमच्या पायाच्या खालची माती मी घ्यायला आलोय, पण तुमच्या पायाच्या खालची माती जर घेतली आणि भगवंताच्या कपाळाला लावली तर भगवंताच्या कपाळ डोकं दुखणं थांबेल पण तुम्हाला नरकात जावं लागेल. गोपींचं सुंदर उत्तर आहे. आमच्या देवाचं डोकं दुखणं जर आमच्या पायाच्या खालच्या धुळीमुळे, मातीमुळे, संत चरण रजामुळे थांबत असेल तर आम्ही नरकात नाही, आम्ही त्यांच्याकरता हा देही त्यागायला तयार आहे. एवढं प्रभावी, एवढं अशा प्रकारचं साधन जगाच्या पाठीवर जर काय असेल तर ते संत चरण रज आहे. ते संतांच्या चरणाचे रज कपाळाला जरी सहज लागले, कळत न कळत, त्याची धूळ जरी कपाळाला लागली तरी वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज नष्ट होते. म्हणून आपल्याला वासना नष्ट करायची आहे. ज्या वासनेमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागते. प्रबळ मोहपास विषयासी गोवी अखंड भोगवी दुःख नाना. प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी वासनेची बेडी पडली पाहिजे. ज्या वासनेमुळे, ज्या वासनेच्या बेडीमुळे आपल्याला काय दुःख भोगावं लागते, ती वासना नष्ट होते संतांच्या चरणाच्या पायाच्या खालच्या मातीमुळे. आणि म्हणून संसार सध्या कितीही करा, संसारात सुख तर नाहीच आहे, पण परमार्थ थोडासा करून पहा. परमार्थाचा जो आनंद आहे तो चिरकाल टिकणार आहे. परमानंद आहे, स्वर्गामधला आनंद आहे. आणि म्हणून परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची. म्हणून तरुणपणातला परमार्थ याचा अर्थ असा आहे का म्हातारपणात करायचा नाही, करायचा, पण तरुणपणात जर सुरुवात केली तर फलचित चांगला आहे. आणि म्हणून तरुणपणापासून आपण केला पाहिजे, ती काळाची गरज आहे. म्हणून प्रपंच हा दुःख देणारं साधन आहे. प्रपंचामध्ये जी वासना आहे ती वासना आपल्याला नष्ट करायची. तुम्हाला उत्तर सांगितलं, कारण सांगितलं. वासना नष्ट करायचं संत चरण रज. म्हणून पहिलं कारण जन्माला येण्याचं वासना आहे. दुसरं कारण जन्माला येण्याचं कर्म आहे. ज्ञानोबा कोवी सांगतात आपल्याला, आगा कर्मी जे उरावे तरी ते सुख दुःखी फळावे तया ते भोगा वया यावे देहा एका. जे कर्म करण्याकरता भगवंतानं तुम्हा मला हा जन्म दिला. हात का मानव देह अल्लाह आणि तुझ दिया खाया पिया सुखसे सोया. सुंदर अशा प्रकारचं शरीर आपल्याला कर्म करण्याकरता दिलं. कोणतं कर्म? पारमार्थिक कर्म, भजन पूजन कीर्तन भक्तीची कर्म करण्याकरता भगवंतानं आपला हा नरदेह बनवला.
याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम होऊ नका. याच देहामध्ये भगवंताला आपल्याला नामचिंतन करता येते. इतर जन्मामध्ये मला सांगा, कधी मुक्ताबाईची पालखी मशीननी काढल्या, कधी बैलांनी दिंडी काढली, कधी दिंडीमध्ये पंढरपूरला बैल गेले नाही महाराज, अजिबात नाही. का? याच देही घडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, इतर जन्मात ते करता येत नाही. आणि म्हणून हा नरदेह भगवंतानं ते परमार्थिक कर्म करण्याकरता दिला. कर्माला दुसरं कारण, जन्माला दुसरं कर्म, तिसरं कारण पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. हा नरदेहा योनी हानी केली. पाप आणि पुण्य, पुण्य जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती, पाप जास्त झालं नरकाची प्राप्ती. मग का महाराज, पाप पुण्य सारखं झालं पुन्हा जन्म. वासना, कर्म आणि पाप पुण्य या तीन कारणामुळे पुन्हा मृत्यू लोकात आपल्याला जन्म यावं लागतं. वासनेमुळे प्रपंच संपत नाही आणि म्हणून वासना थांबवायची आहे. आणि वासना थांबवून काय करायचंय? त्या देवाला आपण उदार अंतःकरणाने शरण जायचंय आणि संसारातून सोडवणूक करायची, अभंगातून दुसरं करायचं. सोडवण करा देवराया. सोडवण करा याचा अर्थ काय? तुम्हाला कोणी बांधलाय का? मुक्तच आहे. पण तुम्ही आपण सर्व मूळचे मुक्तच आहे. मुक्त होता परिबळे झाला बंध, मुक्त होता परिबळे झाला बंध. हे ओलिया चंद माझे माझे, मुक्त होता परिबळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. हा जीव तुम्ही आपण मूळचे मुक्तच आहे. आपण बळदबद्ध झालो. बळदबद्ध झालो म्हणजे काय? घेऊन या छंद माझे माझे. काय छंद घेतला आपण? हा माझा आहे, ती माझी आहे, हे घर माझा आहे, तो पैसा माझा आहे, तो बँक बॅलन्स माझा आहे, तो नातेवाईक माझा आहे. हे आपलं काहीच नाहीये. मला आहे का आपलं? नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोणी कुणाचे सगळे सोय. कोण कोणाचा आहे महाराज जगामध्ये? बहीण नाही भावाचा, भाऊ नाही बहिणीची, कोणीच कोणाचे नाही महाराज. मेल्यावरती इथेच राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार नाही रे, नाही कोणाचे. कोण कोणाचं जगामध्ये महाराज? कोणीच कोणाचं नाही. फक्त
माँ कहती है बेटा मेरा है, आई म्हणते माझा मुलगा आहे. मुलगा म्हणतो आई माझी आहे. माँ कहती है बेटा मेरा है, बेटा कहता है माँ मेरी है. ना माँ का बेटा है, ना बेटे की माँ है, ये तो जन्म देने का नाता है. ना आईचा बाप ना बापाची आई, या ठिकाणी फक्त जन्म देण्याचं नातं आहे. आणि म्हणून सज्जन हो, जगात कोणीच कोणाचं नाही. जो वरी चाले मोठा धंदा, तो वरी म्हणे बहीण दादा. जगामध्ये फक्त श्रीमंतीला, पैशाला, वैभवाला लोक बोलतात महाराज. आज जीवाला प्रेम, वात्सल्य, आपुलकी हे काही दिसत नाही महाराज. शेजाऱ्यांपासून शेजाऱ्यांना किती प्रेम भेटतं, घरातल्या घरात नातेगोते किती आपण जोपासतो. आज बघा, आम्ही नेहमी सांगत असतो कीर्तनात, आमचे रोज गाव बदलतात. आम्ही नेहमी सांगतो झपाट्याने लोक प्रगती करताय, प्रगती होत नाही असा भाग नाही. झपाट्याने लोक प्रगती करताय, पण खऱ्या अर्थानं माणूस किती बदलला. चांद ना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चंद्र तसाच आहे, सूर्य तसाच आहे, आकाश तसंच आहे, धरणी तशीच आहे. सगळं वातावरणातलं जसं तसं आहे. बदललं का काही? कोण बदलला? माणूस बदलला. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. पूर्वीचे माणसं सकाळी उठल्यावर एकमेकांना राम राम म्हणत, का तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, नमस्कार, राम राम. आता शेजारी माणूस जातो, पण काम असेल तरच राम राम, काम नसेल तर अजिबात राम राम नाही. का? स्वार्थीपणा आला. पूर्वीची स्त्री, माझी आई, कपाळाच्या अगोदर, कुंकू लावायच्या अगोदर कपाळावर मेन लावायची. मेन माहितीये तुम्हाला? आताच्या पोरींना मेन नाही, आता मेनच माहित नाही. मेन लावण्याचं काय कारण होतं मावशी? की ते कुंकू सौभाग्याचं लक्षण आहे. ते कुंकू जर आपलं पडलं तर सौभाग्य पडलं, असा त्याचा अर्थ होता. कुंकू हे सौभाग्याचं लक्षण आहे. ते स्त्रीने लक्षण भूषण मिळवलं गेलं पाहिजे, आणि म्हणून मेन लावायच्या कुंकूच्या अगोदर, आणि ते चिपकून राहायचं. आता त्या कुंकवाची जागा एका नवीन वस्तूने घेतली. त्या वस्तूचं नाव काय आहे? कुंकवावाल्या गेल्या आणि टिकल्यावाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. कुंकवाल्या बाया दिसतच नाही, आता टिकल्यावाल्या दिसतात. बरं ठीक आहे, टिकली तर टिकली, नाही तर तिचं नावच आहे टिकली, तर टिकली नाही तर भुकली. आणि म्हणून पूर्वीची माझी माय गावाच्या बाहेरून, वेशीच्या बाहेरून, जर गावामध्ये प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या वयाने मोठे लोक जर पारावर असतील बसलेले, तर माझी माय हातामध्ये चपला घ्यायची पूर्वीची. आता माई ताई थेट किचन वाट्यात चप्पल घेऊन स्वयंपाक करते, आणि दादा चप्पल किचन वाट्याच्या शेजारी डायनिंग टेबलवर बुटा सहित छान बसतो. बदलला महाराज. पूर्वी आपुलकी होती. पूर्वी अशा गावांमध्ये जाती पाती, वाड्या वस्त्या, खालच्या आडी वरच्या आडी असं काहीच नव्हतं. पूर्वी लोकांना मरेपर्यंत समजत नव्हतं आपली जात काय आहे, आपण कोणा समाजाचे आहे, असं काहीच समजत नव्हतं. पण आताच्या अलीकडच्या काळामध्ये जात पात, भेद भाव, ईर्ष्या, द्वेष एवढं झालं महाराज. फक्त दिसतंय माणसं, पण अजिबात नाही. आज किती प्रगती करू त्या लोकांना, पण लोक माणसापासून माणूस दूर चालला. माणूस खूप लांब चालला. म्हणून आज माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा माणुसकी धर्म आहे. हा माणुसकी धर्म टिकला तर पुढचे धर्म टिकतील, अन्यथा टिकणारच नाही. धर्म कशाला म्हणता? साने गुरुजींना विचारा. करा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावी, करा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावी, करा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावी, करा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावी. धर्म कोणता आहे? जगाला प्रेम अर्पण करणं. जगाचे दीन पद दलित, जगीचे दीन पद दलित, कुणाला व्यर्थहीन व्हावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो
एकची धर्म जगाला प्रेम प्रेम एकमेकाला देणं एकमेकाला सहाय्य करणं हा धर्म होता महाराज. ज्ञानोबा तेच सांगतात ना ज्ञानेश्वरी मध्ये, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. धर्म म्हणजे काय? गर्व से कहो हम हिंदू है, जय शिवाजी जय भवानी, आणि किती देवानी गटाला तोडाने, हा धर्म आहे का? छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने आपण जय शिवाजी म्हणावं, जय भवानी म्हणावं, ना त्या शिवजयंतीला त्या शिवपुण्यतिथीला आपण दारू प्यावी आणि त्यांच्या समोर घोषणा द्यावी, हा धर्म आहे? नाही महाराज, हा धर्म आहे खरा तो एकच धर्म. जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम द्यावं. प्रेम की सगाई, प्रेम रतन धन पायो, पायो जी महिने प्रेम रतन. जगामध्ये प्रेमाने जग जिंकता येते. आमच्या स्वामी विवेकानंदांनी जग जिंकलं प्रेमाने. ज्या वेळेला स्वामी विवेकानंदजी भारत सोडून अमेरिकेत गेले, प्रेम घेऊन गेले, जिभेवर वात्सल्य घेऊन गेले आणि अख्खा जग जिंकला का? प्रेम धर्म आहे. आणि म्हणून जगामध्ये आज मनुष्यजात जरी दिसायला एकत्र असली तरी आज द्वेष भावना मस्त इतकं भांडणं महाराज. तिकडे जा तिकडे गट गट माणसात तुकडे करून टाकले, जोडणं असं झालंय. आणि म्हणून आपण एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे. मुळामध्ये आपण मुक्त आहे, प्रमाणाबद्दल बोलत होतो मी. मुळामध्ये आपण मुक्त आहे, बळत बघतो झालो इथं बोलत होतो. कशामध्ये? माझे माझे, हे माझं ते माझं, जगाच्या पाठीवर कोणाचाच कोण नाही. जे आलो आपली आपण करा सोडवलं. संसार बंधन तोडावे, संसार बंधन आपल्याला तोडावं लागेल. आणि म्हणून सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया. बंधन तोडा. बंधन कोणतं आहे? बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा. देवाचा कोणी, देवाचा कोणी, देवाचा कोणी, देवाचा कोणी, बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा, बंधनाचा तोडू बाजा. हे संसार बंधन आहे. संसार बंधन तोडावे, सोडवण करा. संसार बंधन तोडावे, सोडवण करा. बळदबद्ध झालो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, या भ्रमातून बाहेर येऊन सोडवण करा. आणि सोडवण करा आल्यानो संसारा, संसारात आला सोडवण करा. आणि शरण जा उदारा देवराया. कोणत्याही एका देवाला शरण जा, कोणताही एक आपला देव करा. जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत. भारतामध्ये 33 कोटी देव आहेत. आपल्या हिंदूं करता 33 कोटी देवांची रचना आहे. किती? आपल्या हिंदूं करता 33 कोटी देवांची रचना आहे. 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसु, 2 अश्विनी कुमार असे एकूण 33 प्रकारचे देव आहेत. इतके 33 कोटी प्रकारचे देव असताना सुद्धा आपल्या हिंदूंना इराकडे जावं लागतं, फिराकडे जावं लागतं, दर्ग्याकडे जावं लागतं. ही शोकांतिका आहे. सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया. देवरायाला, देवाला शरण जा. त्या देवाचं नाव सांगितलं नाही. कोणत्या देवाला शरण जा? भरपूर देवाचे रूप आहेत. राम आहे, कृष्ण आहे, पांडुरंग आहे, गोविंद आहे, माधव आहे. नाव सांगितलं का? शरण जा उदारा देवराया. देवाला शरण जा. मग कोणत्या देवाला? तुम्ही आपण कोण आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि भेदा भेद भ्रम, आपलं हे विष्णुमय जग आहे. विष्णुमय जग म्हणजे वैष्णवांचा धर्म. मग वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया. वैष्णव 20 अधिक 9, वैष्णव 20 अधिक 9 29, 24 अधिक 5 29. 24 वर्षभरात एकादशी येतात आणि 5 पर्वकाळ येतात. बरोबर? 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ असे 29 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. 5 पर्वकाळ कोणते? रामनवमी, रामनवमी, हनुमान जयंती, हनुमान जयंती नाही ती, रामनवमी, कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, वामन जयंती आणि नृसिंह जयंती. विठ्ठला. हे 5 पर्वकाळ आणि 24 एकादशीचे व्रत असे 29 उपवास जो करतो तो वैष्णव. वैष्णव म्हणो दया अवघी देवावरी माया. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळतो वैष्णव. जो उपवास करतो तो वैष्णव. एकादशी व्रत आणि सोमवार जो करतो तो वैष्णव. असं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदभाव न करता आपण सर्वच एका ईश्वराची लेकरं आहोत. एकाच ईश्वराने आपल्या जन्माला घातलाय. आणि म्हणून विष्णुमय जग, विष्णूंचं हे जगाचा पाठीवर पसार आहे. भगवान विष्णू अनंत अवतार येशी भक्ता कारणे,
कृपाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. भगवान विष्णूने अनंत अवतार घेतले. कधी राम झाला, कधी श्याम झाला, कधी पांडुरंग झाला, कधी मत्स्य झाला, कधी कच्छ झाला, कधी कुर्म झाला, कधी वारा. हे सर्व अवतार पैकी तुम्हाला ज्या देवाला आपलंसं करायचं असेल, जो देव तुम्हाला आवडत असेल तो आपला करा. आपला तो एक देव करून घ्यावा, देणे विनजीवा सुख नव्हे. तो आपला करून त्याला शरण जा. सोडवण करा आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवरा. याच्या देवाला शरण जा. कारण देवाला जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला स्वीकारत नाही. जो माझा होई अनन्य शरण त्याची निवारी. भगवंत सांगतो ना, जो माझा होई अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. असं शरणांगत वत्सल भावनेनं आपण जर भगवंताला शरण गेलं तर तो जन्म मरणाच्या राहाड गाड्यातून आपल्याला सोडवू शकतो. जर आपण त्याला शरणांगत भावनेनं वत्सलतेनं गेलो नाही तर तो आपलं कशाला स्वीकारतो. आणि म्हणून त्याला आपण शरण गेलं पाहिजे. ऐशा म्हणून या शरण जावे सर्व भावे म्हणून शरण त्या भगवंताला गेलो पाहिजे. का? बहु आहे करुणावंत. तो कसा आहे? करुणावंत आहे. आणि म्हणून करुणावंत असल्यामुळे त्याला आपण शरण गेलं पाहिजे. त्याला जर शरण गेलं तर तो आपल्याला आपलंसं करेल. आणि आपलं केल्यामुळं तो आपलं पदही द्यायला मागे पुढे राहणार. राम म्हणता रामाची होई आणि पदी बैसून एवढा उदार तो आहे. एवढा उदार त्याच्याकडे असल्यामुळे आपण शरण गेलं पाहिजे. कोणत्या देवाला शरण जा? तुम्हाला आपलासा एक करावं लागेल. विटेवरी जाती पाऊल समाना, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समाना, विटेवरी जाती पाऊले समाना. जाती पाऊले समान तोची एकदान शूरदाता. समचरण दृष्टी विटेवरी साजरी येथे माझे हरिवृत्ती राहो. ज्याची विटेवर पावलं समान आहे. जगाच्या पाठीवर अनेक देवांचे अवतार झाले. कोणी वाकडा आहे, कोणी तिरपा आहे, कोणी अकराड विकराड आहे. अनेक अनेक रूप देवाचे वेगवेगळे आहे. पण एक असं रूप आहे विटेवरी ज्याची पाऊले समान. तो कसा आहे? देवी तो हारत वाटी तो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दान शूरदाता. सर्वांना सर्व काही देणारा जगातला एकमेव भगवंताचा अवतार रूप जर कोणता असेल तर ते पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणून तो पांडुरंग परमात्मा तुम्ही आपला करा, सोडवण करा. आल्यानो संसारा, शरण जा उदारा देवराया. संसारामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर अहंकार आहे, मोह आहे. अष्टपाश शास्त्रामध्ये सांगितले महाराज. यमपाश, भवपाश, कर्मपाश, जन्मपाश आणि सर्वात प्रबळ अशा प्रकारचा आशापाश, मोहपाश. मोहामध्ये माणूस एवढा अडकतो, आशेमध्ये एवढा अडकतो की त्या मोहामुळे विषय गुरफटतो. आणि त्या विषयामध्ये एवढा गुरफटून बेजार होऊन जातो की त्याला बाहेर निघता येत नाही. म्हणून जीवन जगत असताना संसारामध्ये हा मोहाचो नावाचा प्रबळ अशा प्रकारचा पाश आहे. प्रबळ मोहपाश तो अशा प्रकारच्या दुःखांमध्ये आपल्याला बोलतो आणि नाना प्रकारच्या दुःखांना आपल्याला सामोरं आणतो. हेच 4वा अभंगाच्या 3रा. प्रबळ मोह पाश विषयाची गोवी, 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 प्रबळ मोह
प्रबळ मोह पाश विषयासी गोवी. सुंदर चाला महाराज. अखंड भोगवी दुःख नाना. प्रबळ अशा प्रकारचा मोह आपल्याला दुःख अशा प्रकारच्या नाना तऱ्हेच्या दुःखांना सामोरं घालून जातो. आणि म्हणून प्रबळ मोहपाश विषयासी गोवी. एखाद्या विषयामध्ये हा प्रबळ मोह आपल्याला गुरफटून टाकतो आणि त्याचा परिणाम अखंड भोगवी दुःख नाना. आता किती दुःख आपण बघतोय महाराज, किती दुःख आहे आपल्याला. जगामध्ये आपण जन्माला आलो, संसारात जन्माला आलो. आज सांगा बाबा, तुमचं आयुष्य झालं 85-90 वर्ष, दुःख आहे का सुख आहे? नाना प्रकारचे दुःख आहे महाराज. एक दुःख गेला का दुसरं दुःख, दुसरं गेला का तिसरं दुःख. दुःख आहे का? तर आपण मोहामध्ये अडकलो, का आपण आशेमध्ये अडकलो. हा जीव जो आहे ना, हा आशेवर जगतो. आशा आहे आणि ती आशा आपल्याला दुःखाकडे नेते महाराज. आणि म्हणून आशा टाकून गेली पाहिजे. आशेवर जीवन जगायला नाही पाहिजे. आशापास मोहपास विषय ओढी भुलले जीवा. आणि म्हणून विषय किती किती प्रकारचे विषय सांगितले शास्त्रामध्ये? 5 विषय सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5ही विषयांमध्ये आपण अडकतो. त्याचा परिणाम दुःख आणि दुःख. म्हणून विषय लोभी भुलला जीव. या विषयाला जीव भुललाय आणि त्याचा परिणाम अखंड भोगवी दुःख नाना. म्हणून प्रबळ मोहपास विषयासी गोवी. अखंड भोगवी दुःख नाना. म्हणून काय करा? सोडवण करा आल्यानो संसारा. शरण जा उदारा देवराया. 3 चरणापर्यंत आपण धावपळत करत का होईना आलो. आतापर्यंत तुम्हाला काही काम सांगितलं का? काहीच नाही. आमचंच चाललंय. आतापर्यंत काही काम सांगितलं नाही. मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, भावाने, आत्मीयतेने चालले. जिव्हाळ्याने एकदा त्या पडून परमात्म्याचा विठोबा रखमेचा गजर करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सरे कल्पकोटी वासनेची बेली पडली पायी. सोडवण करा आल्यानो संसारा. शरण जा उदारा देवराया. प्रबळ मोहपाश विषयासी गोवी. अखंड भोगवी दुःख नाना. सोडवण करा आल्यानो संसारा. शरण जा उदारा देवराया. प्रपंच हा किती कल्पना कल्पवर्ष जरी संपले तरी संपत नाही. कारण वासनारूपी बेडी आपल्या पायाला अडकलेली आहे. म्हणून सोडवण करा त्या देवाला उदार अंतःकरणाने शरण जा. मोह अशा प्रकारचा प्रगट असल्यामुळे आपल्याला दुःख अशा प्रकारचे नाना तऱ्हेचे भोगावे लागतात. म्हणून सावता महाराज स्वतःच्या मनाला असं म्हणतात की तुमच्या मनाला प्रश्न विचारा. असा कोण सोयरा जगाच्या पाठीवर आहे की जो तुम्हाला या जन्म मृत्यूच्या गाडग्यातून निर्माण करू शकतो? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा असं सावता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सावता म्हणे तो मे विचारावे पाही.
सावता माने तुम्ही विचारावे बाई सावता माने तुम्ही विचारावे बाई सावता माने तुम्ही सोयरा निर्वाणी हरी का सोयरा निर्वाणी हरी का ओ थोडा वना करा आल्या नो संसारा थोडा वना करा आल्या नो संसारा थोडा वना करा आल्या नो संसारा सावता म्हणे तुम्ही विचारावे म्हणे आपल्या मनाला प्रश्न विचारा. कोणाला प्रश्न विचारा? आपल्या मनाला. मन दिसतं का हो? मन कुठं आहे सांगा जरा. माय मन म्हणते बुवा कीर्तनाला जायला पाहिजे पण काही कीर्तन बरोबर नाही म्हणून निघून जायला पाहिजे. कोण म्हणते? मन म्हणते. हे मन दिसते काय? अंतःकरण चतुष्टयाचा चौथा भाग म्हणजे मन आहे. भोजना मागाशी तूप पावशेर. तुम्ही पारमार्थिक आहे म्हणून मी बोलतोय. भोजना मागाशी तूप पावशेर पडीला विसर स्वप्न माझे प्रमाण माहिती आहे तुम्हाला? याचा अर्थ काय? तूप पावशेर म्हणजे काय? पावशेरवर तूप का? अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग होतात. चित्त बुद्ध अहंकार आणि मन. चित्त बुद्धी अहंकार आणि मन. त्यापैकी मन जे आहे हे मन दिसत नाही पण ते मन म्हणावं. दिसत नाही. मन दिसते काय? पण मन दिसत नसतं तरी मनाबद्दल चिंतन आहे. मन वढाय वढाय उभ्या. मन दिसत नाही पण ते मानावं लागते. आहे की नाही? मन कुठे आहे? दिसत नाही पण त्याला मानावं लागते. मन वढाय वढाय. मन कसं आहे? वढाय आहे. आता तुम्ही दिसताय कीर्तनात मला शरीराने सगळे बसले पण कोणाचे मन घरी असतील, कोणाचे खड्यात असतील, कोणाचे मण्यात असतील, कोणाचे कुठे असतील. का? मन हे चंचल आहे महाराज. मन हे चंचल धावे वाऱ्यापरी. मन चंचल चपळ तेही प्रमाण आहे. मन हे चंचल आहे. सर्वात जास्त गती जगाच्या पाठीवर कोणाची असा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर आहे मनाचं. मनाला दिल्लीला जायला किती सेकंद लागतील? गेले. मनाला दिल्लीहून लोहारीला यायला किती वेळ लागतील? आले. मन चंचल चपळ जाता येता न लागे वेळ. म्हणून मन हे चंचल. रामदास स्वामींचं प्रमाण आहे. रामदास स्वामी असं म्हणतात मन हे चंचल धावे वाऱ्यापरी. वाऱ्याच्या वेगाने धावणारं मन आहे पण त्याच्यावर अंकुश घालायचा असेल, त्याच्यावर ताबा भेटवायचा असेल तर त्याच्याकरता कयाशी आवरे अभ्यासाने. ज्याचा अभ्यास आहे तो मनावर ताबा भेटू शकतो. मनाने स्थिर जे लोक आहेत ज्याचं मन स्थिर आहे ना महाराज, काय बोलतोय मी, ज्याचं मन स्थिर आहे ना तर त्याच्याकरता मन चंगातो. मन चंगातो. कोणाला? ज्याचं मन स्थिर आहे त्याला कटोतीत गंगा आहे आणि ज्याचं मन स्थिर नाही त्याला कुठेही जा. गंगेत गेला तरी त्याला गंगा नाही. म्हणून माणसानं काय केलं पाहिजे? मन करारे प्रसन्न. सिद्धीचं कारण जर काय असेल तर मन स्थिर पाहिजे. पण आज सांगू तुम्हाला लोक चटक बट्टक चटक बट्टक चटक बट्टक करतात. का या देवाकडे गेले की फायदा होईल, का त्या देवाकडे गेले की फायदा होईल, का या पंथात गेले की फायदा होईल, का त्या पंथात गेले की फायदा होईल, का या बाबाकडे गेले की फायदा होईल, का त्या बाबाकडे गेले. फायद्याकरता मुळात परमार्थ नाही. काय बोलतोय मी? मुळात फायद्याकरता परमार्थ नाही. मोक्षाकरता, मुक्तीकरता, आत्मकल्याणाकरता परमार्थ आहे. आत्मकल्याण, मोक्ष आणि याच्याकरता परमार्थ करायचा आहे. म्हणून परमार्थ हा करावा लागतो. संसार होत राहतो
आणि म्हणून मनाला तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता पाहिजे अभ्यास. आणि आजकाल असं झालाय अभ्यास करायला कोण तयार, अभ्यास नाहीच महाराज लोकांचा. थोडस ध्यान एवढं तेवढं कामापुरतं लोकांकडे आहे. आज तिकडे जा तिकडे आम्ही फिरतो महाराज, लोक चळवळ 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 करतात. आमचं रोज गाव बदलतं. कीर्तनकार म्हटला म्हणजे ह्या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, इस गावून तीस गावून भिकाराले म्हणा तुम्ही. त्यामुळे मन स्थिर जर करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय जीवनात परिणाम नाही आहे. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, जिकडे जा तिकडे पाहायला, जिकडे जा तिकडे दुःख दुःख दिसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पहा तर सर्वांचे शेअर मार्केट डाऊन झाले. ज्याच्या चेहऱ्याकडे जा त्या चेहऱ्यावर काय झालं काय समजत नाही लोकांना. असे हास्य क्लब लोकांना काढावे लागतात. हसायचा कुठे क्लब होता का अगोदर? आता शहरामध्ये बाबा लोकांना हास्य क्लब काढावे लागतात. हसा आणि लठ्ठवा, हसायचे पैसे आहे. हसणं फुकट नाही, हसावं लागतं पैसे देऊन. म्हणून हसायला लोक तयार नाही आहे. ज्याच्या चेहऱ्यावर जा त्याच्या चेहऱ्यावर शेअर मार्केट डाऊन झालाय. काय झालं? चिंता दिसते मला. कोणाचा चेहरा बोलका दिसतच नाही, हास्य दिसतच नाही, प्रफुल्लित टवटवीत चेहरा दिसत नाही मला. फार मोजके चेहरे टवटवीत असतात. ज्याच्या चेहऱ्याकडे पहा डाऊन शेअर मार्केट. का दुःख आहे, चिंता आहे. काय चिंता आहे लोकांना? क्यों व्यर्थ चिंता करते हो? अरे क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा? मुट्ठी बांध कर आया जग में, हाथ पसारे जाएगा. जन्माला आलो आपण काय आणलं? ज्या वेळेला जन्माला माणूस येतो त्यावेळेस सोबत काय आणत नाही. जब हम पैदा हुए, कबीर महाराज सांगतात, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो यारो, हम हसे जग रोए. ज्या वेळेस आपण जन्माला आलो हा जग हा समाज हे हसत होतो. नातव झाला म्हणून आजोबा हसत होते, पोरगा झाला म्हणून बाप हसत होता, आहे की नाही? नातेवाईक सर्व हसतात. मला मुलगा झाला, मला नातू झाला, जग हसते. पण तो जन्माला येणारा रडतो महाराज, तो पुन्हा फसलो पुन्हा फसलो. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ठीक आहे, फसलात ना पुन्हा. ऐशी करणी कर चलो, असं काम करा, आपल्या हातून असं कर्म करून जा की ज्या वेळेस आपण चार लोकांच्या खांद्यावर जाऊ ना त्यावेळेस त्या लोकांनी म्हटलं पाहिजे मागच्या गावातल्या की खूप चांगला माणूस होता, खूप चांगलं काम या गावाकरता केलं, खूप चांगलं काम समाजाकरता केलं, खूप चांगलं काम देशाकरता केलं. असे चार लोकांचे तोंडून शब्द निघाले पाहिजे. 2 थेंब अश्रूचे आपल्याकरता निघाले पाहिजे. असं जगणं असलं पाहिजे. नाही तर भरपूर लोक जगतायत आणि भरपूर मरतायत. काय करता? किस गली में गलबला अंदर आम्ही. असं काही उपयोग नाही महाराज. जीवन असं जगा. 4 दिवस वाघासारखे जगा, 100 दिवस शेळीसारखे जगता कशाला? शेळीसारखे 100 दिवस नको आहे, वाघासारखे 4 दिवस जगा. सुंदर जीवन जगा. जगा करता जगा, स्वतः करता कोणी जगत. आज लोक स्वतः करता जगताय. संसार तुमचा माझा कसा आहे? बाल्याची माय बालीन धावायला अशी. पलीकडे लोकांना काय माहिती? एक रेफ्रिजरेटर, एक कूलर, एक वॉशिंग मशीन, 2 पोते ज्वारी, एक पोतं गहू, एक रिमोट हातामध्ये संपला संसार. या पलीकडे धर्ममंडप आहे, संसार आहे, पण परमार्थ आहे, भक्ती आहे, हे सर्व चालू आहे. कशा करता? याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. काळाची गरज आहे. पण आज लोकांना आपल्या संसारातून वेळ काढून लोकांकडे पाहण्याची फुरसतच नाहीये. फक्त आपलं कसं भलं होईल, आपला कसा फायदा होईल लोक याच्याकडे आहे. आणि म्हणून जगा कधी पहा, लोकांकडे थोडा उपयोग म्हणून विचार करा. आपल्याकडे शिल्लक राहिलं, जास्त नाही, थोडा तरी परोपकार, ताकापुरता तरी उपकार करा. पूर्वी ताक फुकट वाटायचे महाराज. इकडे वाटतात का आता? नाही ना? तुमच्यासारखंच आमच्याकडे पण आहे. आमच्याकडे 40 रुपये लिटर ताक आहे. पूर्वी आम्हाला आठवतं, आम्ही खूप लहान होतो तेव्हा अशा गल्लीमध्ये मोकळे लोक असे ताक ठेवायचे, हाताने घेऊन जा. ताक फुकट होतं म्हणून प्रमाण आहे महाराज. ताकाचे तरी उपकार नका घालू दूध दयामध्ये सार, ताकाचे तरी उपकार झाले. पण आता लोक पाणी विकायला लागले. 2 रुपयाचा पाऊच आहे महाराज, 20 रुपये लिटरचं पाणी आहे. ताक फुकट देतील का? म्हणून आज सगळं पैशाने विकलं जात आहे. पैशामध्ये किंमत आहे महाराज सगळ्या गोष्टीची. आज परमार्थी पैशाशिवाय नाहीये. जास्त लांबचा भाव पाहिजे, पैसे पाहिजे. साऊंड चांगला पाहिजे, पैसे पाहिजे. पक्का दादा चांगला पाहिजे, पैसे पाहिजे. काळकरी गायक चांगले पाहिजे, पैसेच पाहिजे. सगळं पैशाला चाललं ना. लोक जितकं पैशात तोडणार माणसाला तेवढं परमार्थ कमी कमी होणार. आम्हाला तेव्हा काय वाईट वाटते जेव्हा लोकांचे तसा घेतात आणि विचारतात बाबा तुमचं पाकिट काय? ज्या गावाने पाकिट विचारतात महाराज
ज्या गावाने पाकिट विचारलं बा लोकांचं ते समजून घेतात की हे पाकिट देणार आहे. पूर्वीचे कीर्तनकार असे होते, आता मी कीर्तनकारांबद्दल बोलत नाही. पूर्वीचे कीर्तनकार असे होते, पाकिटाकरता कीर्तन करत नव्हते, सेवा म्हणून करत. आणि आता मी तुम्हाला सांगतो, कीर्तन सेवाच आहे. कीर्तन सेवा म्हणून करा, परमार्थ सेवा म्हणून करा. नक्कीच तुम्हाला जोडून या धन उत्तम व्यवहारीन उदास विचारे वेच करी. आपण कीर्तनात सांगतो, आम्ही सांगतो फेटा बांधून जोडून या धन उत्तम व्यवहारीन उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तोच एक पावेल आणि उत्तम भोगील. आणि आम्हीच पाकिटच्या ठरवत असू तर समाजात परिणाम होईल कसा. विठ्ठल लोकांचा एक गवळ गैरसमज आहे की जेवढा लांबचा बा जेवढं पाकिट जास्त तेवढं चांगलं कीर्तन. हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. भक्ती ध्यान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे ही कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. पण आजकाल लोकांना सांगतो तुम्हाला मनोरंजन, चांगलं प्रबोधन, चांगलं टिंगल टवाडी झालं की लोकांना वाटतं चांगलं कीर्तन झालं. आणि आध्यात्मिक संगीत अभंग धरून चालले की लोकांचा काही जन्म नाही. लक्षात ठेवा, कीर्तन हे देवा करता असतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय. आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे म्हणून कीर्तन आहे. कीर्तन हे चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. त्याच्याकरता कीर्तन आहे. नामचिंतन हे कलियुगाचं प्रभावी साधन आहे. म्हणून आत्मकल्याणाकरता मोक्षाकरता हे कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. ज्या कीर्तनकाराने कीर्तनात मनोरंजन केलं तुम्ही समजून जा. तसे लोक निघाले आता. काही काही आता मला अगोदर सांगता लोक महाराज चांगले हसवण्याचा बरं लोक आहेत. बाबा आम्ही काय हसवण्यासारख्या नाही आलो. तुमच्या मोक्षाच्या, तुमच्या हिताच्या, तुमच्या कल्याणाच्या, परमार्थाच्या 4 गोष्टी मिळवण्याकरता तुमच्यापर्यंत इथपर्यंत आम्ही येतो. माझ्या गावाला तुमच्या गावात 150 किलोमीटर अंतर आहे. इथं 150 किलोमीटर अंतरावरून जर तुम्ही हसण्याकरता बोलत असाल, आहे की नाही, हसवण्याकरता बोलत असाल तर त्याचा उपयोग नाहीये. आणि म्हणून कुठेतरी आत्मकल्याण झालं पाहिजे. आपण भक्ती करतो, आपला परमार्थ मोक्ष फलदायी झाला पाहिजे. याच्याकरता परमार्थ हा केला लागतो, करावा लागतो. संसार होत असतो. आणि म्हणून सज्जन हो सावता म्हणे तुम्ही विचारावे म्हणी, सोयरा निर्वाणी हरी. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही कीर्तन परंपरा. आणि तुमच्या गावात मला एक विषय आवडला, नामस्मरण कीर्तन तुम्ही सप्ताह सोहळा, रात्री कीर्तन, सकाळी काकडा, हरिपाठ, हीच महाराष्ट्राची खरी परंपरा आहे. दिवसाची कथा, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ, काकडा ही नंतर स्वीकारण्यात आलं. आणि नंतर आमच्या बा लोकांचं त्याच्यात वेगळा प्रकार करून टाकला. रात्री फक्त कथा, हरिपाठ, काकडा, कीर्तन. हे वृंदावनची ही युपीची परंपरा आहे, ती महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राची परंपरा हे कीर्तन परंपरा आहे. आणि या परिसरात ज्या कोणी हे रोपटं लावला असेल ते खरोखर शुद्ध पारमार्थिक आचरणीय अधिकारी महात्मे असले पाहिजे, ज्यांच्या हातून परंपरा चालू झाली. विठ्ठल खरी आणि शाश्वत चिरकाल टिकणारी परंपरा आहे. आपलं गाव खूप सुंदर, चांगलं, पवित्र आहे. आपल्या गावात मला वाटतं रथोत्सवाची सुद्धा परंपरा दिसते. रथ आहे ना तू माझ्या गावात सुद्धा. मी ज्या गावातून आलो, वाघोड तालुका रावेर, ऐकून असाल गावाचं नाव. श्री क्षेत्र मुंजोबा देवस्थान म्हणून आमच्या गावाला मुंजोबाची भव्य दिव्य फार मोठ्या प्रकारची यात्रा भरते. 125 वर्षापूर्वी सत्य घटना घडलेली माझ्या गावातली कथा आहे. सावंतरायने बाल मुंजोबाला मारून टाकलं, विहिरीत टाकलं आणि त्याचं पिंपळाच्या रूपानं ते रोपटं झालं. आणि चमत्कार दिसायला लागले, लोक नमस्कार करायला लागले. लाखोच्या लोक संख्येने तिथं येतात, आपले नवल बोलतात आणि मोठी यात्रा भरते. ती वाघोड तालुका रावेर. तिथंच दुसरे अवलिया संत झाले. त्या अवलिया संताचं नाव आहे शंकर महाराज. टीव्हीवर तुम्ही आता योगेश्वर शंकर महाराज सिरियल पाहता का? कलर्स मराठीवर पाहत दिसते चॅनल. कलर्स मराठीवर योगेश्वर शंकर महाराज या नावाने सिरियल चालू आहे. पहा तुम्ही. त्या शंकर महाराजांचा पहिला अवतार माझ्या गावात सद्गुरू श्री कोर स्वामी महाराज या नावाने आहे. त्यांची भव्य दिव्य अशा प्रकारची मंदिर आहे, भव्य दिव्य अशा प्रकारची संस्था आहे. आणि त्या ठिकाणी काम चालते. आणि त्यांच्या नावाने आमचा रथोत्सव असतो माघ महिन्यामध्ये. थोडंच पाहायला म्हणून मला सांगावं वाटलं. आणि म्हणून अशा प्रकारच्या सुंदर पवित्र तीर्थक्षेत्र वाघोड या गावातनं या ठिकाणी मला आमचे आबाभाऊ कोळी ना पाटील, अधिकारराव उखा कोळी आणि उखा दशक कोळी हे आजचे संध्याकाळच्या अन्नदाते आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो, आबा पाटील यांची मुलगी आणि माझी मुलगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी माझी मुलगी म्युझिकला आहे. म्युझिकच्या BA ॲडिशनलला ती होती, आता MA च्या म्युझिकला आहे. माझा मुलगा
तबला वादक आहे उत्तम. माझे तिघही पोरं आळंदीला पाठवले. परमार्थ फळ आहे माझा. परमार्थ हा फल देणार आहे. आणि म्हणून पोरं डॉक्टर, वकील, इंजिनियर आपण केले. आज समाजामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर लोकांचे पोरं आहेत. पण डॉक्टर, वकील, इंजिनियरांचेच मायबाप हे वृद्धाश्रमात आहे. जास्तीत जास्त वृद्धाश्रमात जर तुम्ही गेला आणि तिथं तपासलं आपण की गाव तुमचे मुलं काय करतात, तर ते लोक सांगतात आम्हाला आमचे पोरं डॉक्टर आहे, आमचे वकील आहे, इंजिनियर आहे, कोणी PS आहे. त्यांच्याकडे आईबाप सांभाळायला वेळ नाही, हा माझा आरोप आहे आणि हे खरं आहे. आणि म्हणून डॉक्टर, वकील, पोरं इंजिनियर घडवण्यापेक्षा मला असं वाटलं की आपल्या पोरांना आपण आळंदीत हे शिक्षण जर दिलं तर काय हरकत आहे. म्हणून तिघही पोरं, माझी मुलगी गायिका आहे, सुंदर गायन करते, मुलगा तबला वादक आहे, एक पोरगा परमेश्वर कॉलेजला शिकतो आणि बासुरी शिकतो, बासुरी वाजवतो, हार्मोनियम. हे चांगलं आहे महाराज. या परमार्थामध्ये आल्यानंतर मान सन्मान आहे, पैसा आहे, दोन गोष्टी, सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून या मार्गाकडे आपण आलं पाहिजे. म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनियर करण्यापेक्षा करू नका असं माझं म्हणणं नाही, हरकत नाही करायला, पण संस्कार टाकून त्यांना घडवलं पाहिजे. कारण आज लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, आहे की नाही. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आहे. कुंभार आहे की तुमच्या घरात कुंभार, त्या कुंभाराच्या टाकावरती तो काय करतो, मातीचा गोळा ठेवतो आणि त्या मातीच्या गोळ्याला हाताच्या आकाराने सुंदर काय करतो, माठ तयार करतो. तसं लहान पोरांचं आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आकार देणारी माझी माय जर घरात चांगली असेल, संस्कारी असेल, तर नक्कीच तो पोरगा, जसं 16व्या शतकात माझी जिजामाता झाली, जिजामातेने सुंदर अशा प्रकारचे संस्कार माझ्या छत्रपतींना दिले. आणि म्हणूनच ती काय माझे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापना करू शकले. 16व्या शतकात जिजामाता, 17व्या शतकात अहिल्याबाई होळकर जिजामाता दुसऱ्या, आणि 18व्या शतकात सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या 3 माता या समाजाला मिळाल्या. आणि म्हणून बघा तुम्ही संस्कार. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी आईच्या संस्कारामुळे 16व्या वर्षामध्ये काय केलं, हिंदवी स्वराज्य संस्थापना केली. त्याच वयाच्या 16व्या वर्षी आमच्या माऊलींनी काय केलं, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्याकरता लिहून ठेवला. आणि त्याच वयाच्या 16व्या वर्षी तुमचे माझे पोरं काय करतात, 16 वरीस धोक्याचं हो, 16 वरीस धोक्याचं, हे पिक्चरचे गाणे म्हणतात. त्यांना धनवांना शिवाजी राजांना 16 वरीस मोक्याचं वाटलं आणि आपल्या पोरांना 16 वरीस धोक्याचं वाटतं का, त्याचं हा कारण आहे की आपण संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून आज आमच्या महाराज लोकांना प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात बाल संस्कार शिबिर घ्यावं लागत आहे. तसं बाल संस्कार शिबिर घेणं हे दुर्दैव आहे. घरातूनच संस्कार पोरांना भेटले पाहिजे. पण आज काय झालंय, लोक फक्त पोरांना शिक्षण देऊन त्यांना मोठं करायच्या मागे लागले. संस्कारहीन शिक्षण. आज पोरांना बॅगाचं वजन, टाय, कपडे, ड्रेस कोड, आयडेंटिफिकेशन कार्ड आणि गाडीत कोंबलं वयाच्या 3ऱ्या वर्षात. माझं म्हणणं नाही शिकवू नका, पण बाळाची मानसिकता, शारीरिक प्रोगांडावस्था खऱ्या अर्थानं 6 वर्षात होते. म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये पोरांचं खऱ्या अर्थानं नाव हे 6 वर्षात घातलं जातं. 6 वर्षाच्या अगोदरचं जे वय असतं 1 ते 6, त्या 1 ते 6 वर्षात पोरांना माई करू द्या, पोरांना बाप करू द्या, पोरांना काका करू द्या, काकू करू द्या, पोरांना आत्या करू द्या, पोरांना मावशी करू द्या, हे नाते करू द्या. हे नातेवाईक जर त्या पोरांना कळले तर ते उतार वयात तुमचे नाते जोपासतील. 3 वर्षात त्यांना कोणता, याचा अर्थ शिकवू नका, असा अर्थ वेगळा काढू नका. मॉन्टेसरीला, स्कूलला, कॅव्हेट काय असेल शाळेत शिकवा, पण एक विशिष्ट वय कुठला असेल तर ते 6 वर्षानंतरचा आहे. म्हणून 6 वर्षानंतर जे जिल्हा परिषद शाळा, पूर्वीच्या शाळा खूप चांगल्या शाळा होत्या. माझ्या गावात जिल्हा परिषदचे सर RS माने कुलगुरू याच उत्तर मांडवे कुलगुरू होते, जिल्हा परिषद शाळेत शिकलेले. असं नाही की पोरं इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर घडतात, जिल्हा परिषद शिकत नाही. माझ्या गावाला जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर माझ्या गावाची जिल्हा परिषद शाळा पाहायला या. माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आजही बायोमेट्रिक हजेरी आहे. पोरांना टेबल आहे, बोर्ड आहे, मोठा डिझाईन बोर्ड. आजही इंग्लिश मिडियमला जे नाही ते माझ्या हेडपी शाळेमध्ये आहे. का, गावातली समिती लक्ष आहे, समितीचं लक्ष आहे, म्हणून हे सर्व शक्य आहे. छोट्या गावामध्ये असे उपक्रम आपण शक्य करू शकतो. त्याचं कारण आहे गावाची एकजूट पाहिजे. पारमार्थिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात लोक एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. पण आज समाजामध्ये आज गट करून लोक राहत आहेत, ही फार दुर्दैव आहे. समाज एक संघ होईल तेव्हा धर्म टिकेल, आणि धर्म टिकवायचा असेल तर तुम्हाला मला हिंदूंना एकत्र यावं लागेल. ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सज्जन हो, या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून आपण हा पारमार्थिक ओलावा जोपासता ही काळाची नितांत गरज आहे. असं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपण हे करत राहा.
हे वाढवत राहा, हे वाढत राहील. अशाच प्रकारचे संस्कार तुमच्या गावामध्ये मिळत राहतील. अशाच प्रकारचा उपक्रम तुमच्या हातून भगवंत करून घेऊ हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान वाढवला, त्याबद्दल या गावकऱ्यांचे सर्वांचे तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या संतांमुळे हा वारकरी संप्रदाय जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचतात. त्या वारकरी संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,